नमस्कार. वर्ल्ड विजन योगा सेंटरचे गुरु विष्णू मनदीपजी, इतर PhD टीचर, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माता ऋषिकेश, सरिता सिस्टर, डॉक्टर मिसेस पटवर्धन आज ते उत्तर काशीच्या यात्रेला गेलेले पुढच्या वेळेला येतील. देशमुख गुरुजी आणि रविवारी तुम्ही सगळे जमलेल्या उत्साहाने त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आज आपण आता भक्ती योग कसा करतात की सुरुवातीला आपण पहिल्यांदा बघितलं होतं भक्ती म्हणजे काय, नंतर बघितलं होतं भक्ती योग म्हणजे काय, कशासाठी भक्ती योग करायचा, म्हणजे भक्ती योगाचे फायदे काय, भक्ती योगाचे ड्रॉबॅक काय, ते आपण साधारण आतापर्यंत केलं होतं. आज भक्ती योग कसा करायचा त्याच्यातले आपण 3च पॉइंट बघणार आहोत. निस्वार्थीपणा, फिअरलेसनेस, भीतीचा लवलेस नाही, आणि हायएस्ट आयडियल सगळ्यात महत्वाचं कसं आहे भक्ती. आणि पुढच्या वेळेला आपण बघणार आहोत स्मरण कसं करायचं, सज्जन संगती, साक्षीदार म्हणून कसं आहे, भक्त त्याचे कॅरेक्टर काय आहेत, आणि भक्ती योग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे कसे एकमेकात मिसळलेले आहेत ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. लास्ट पार्ट ऑफ भक्ती योगा. मग आपलं शेवटचं जे होईल 29 तारखेला ते राजयोगाची रिव्हिजन होईल, जे आपण सुरुवातीपासून करत आलोय, आसनं वगैरे, आणि या सगळ्या गोष्टींची परत एकदा रिव्हिजन होईल लास्ट ह्याच्यात. तर आज आपण 3च गोष्टी बघतोय. खरं सांगायचं तर भक्ती योग समजवायचा कुठे प्रश्नच नाहीये, आणि त्याच्यात समजण्यासारखंच काही नाहीये, कारण तो ज्ञानयोग नाहीये. भक्ती ही ऑल इन्क्लुसिव्ह आहे. तुम्ही सगळं काही, बुद्धी, मन, शरीर, काम, सगळं काही त्याला अर्पून, त्याला तुम्ही सगळं काही सोडून देता त्याच्या नावाने, त्यालाच भक्ती म्हणतात, प्युअर भक्ती म्हणतात. म्हणजे याच्यात समजून घेण्यासारखं विशेष काही नसलं तरी इफ वी नो व्हॉट वी आर डुईंग, त्याच्यात ते म्हणतात की भक्ती सजगतेने करा, म्हणजे तुम्ही मिसगाईड होण्याचे चान्सेस कमी राहतात. म्हणून आपण थोडंसं बघूया भक्ती कशी करतात. तर भक्ती करण्याचा, भक्ती ज्याची प्युअर असते, जसं गेल्या वेळेला आपण बघितली होती विवेकानंदांची गोष्ट, की रामकृष्णांची विवेकानंद परीक्षा घेत होते, तशी विवेकानंदांची पण रामकृष्णांनी परीक्षा घेतली की काली मातेच्या देवळात जा आणि विचार तुला काय पाहिजे, ती तुला प्रसन्न होईल आणि तुला हवं ते नक्की देईल. आणि ते खरंच म्हणत असतात, पण ते 3-4 वेळा जातात, प्रत्येक वेळेला म्हणतात मी काही मागितलंच नाही. इन शॉर्ट ही इज सेल्फलेस. सो सेल्फलेसनेस इज प्युअर भक्ती, हा पहिला क्रायटेरिया आहे. तो भक्त फक्त देण्याचं काम करतो. यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत भक्ती, ज्याच्यात तुम्ही जे करताय, जे काम करताय, यत तपस्यसी कौंतेय तत्पुरुष्य मदर्पणम, म्हणजे तुम्ही जे जे कराल ते मला अर्पण करूनच करा, स्वतःसाठी काही करू नका. तुम्ही जे काम कराल, जे खाल, जी पूजा अर्चा कराल, जे दान द्याल, जी कुठली गोष्ट कराल ती मला अर्पण करा, म्हणजे सेल्फलेसली, निस्वार्थीपणे करा. याच्यात श्रीकृष्ण अर्जुनाला इथपर्यंत सांगतात, मन्मना भव मत भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यस्य युक्त्वैवम आत्मानं मत्परायणा. म्हणजे थोडक्यात अर्थ तोच आहे, जे काही सगळं करशील ते माझ्यासाठी, मला अर्पून, माझ्या कृपेनेच कर. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय. तुझं मन माझ्या ठाई ठेव, तुझी बुद्धी माझ्यातच गुंतवून टाक, किंवा मला शरण ये, इनडायरेक्टली मला माझ्या नावाने बुद्धी सोडून दे. आणि एकदा बुद्धी माझ्या ठाई तुझी राहायला लागली की तुझी ऊर्ध्वगतीच होईल. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यति मय्येव आता ऊर्ध्वम न संशय. म्हणजे तुझी आता गती चांगलीच होईल, यात काही संशय येणार नाही. आता ही गोष्ट आपण खालती पण आज परत एकदा हा श्लोक बघणार आहोत, त्यामुळे रिपीट होईल. तर हा जो भक्त असतो तो सेल्फलेस असतो, सगळं स्वतःचा जीव देखील त्यागाला तयार असतो देवाच्या कारणासाठी. तो स्वतःसाठी इच्छा किंवा काम करतच नाही, आणि त्याला मुक्तीची फार इच्छा नसते. तो म्हणतो की मला देवाची भक्ती करण्यातच आनंद आणि रस आहे. तो इतका निस्वार्थी आहे की मला देवत्व हवंय किंवा त्याच्याशी युनियनच हवे असं नाहीये. मी भक्ती करण्यातच आनंद आहे.
इनफॅक्ट निस्वार्थीपणे भक्त जाऊन पुढे अजून म्हणतो की देव ही साखर आहे आणि भक्ती करण्यात मला त्या साखरेची चव मिळतेय. जर मी भक्ती योगात यशस्वी झालो आणि मी जर देवात एकरूप झालो तर त्या साखरेची मी चव कशी घेणार? कारण साखर स्वतःची चव घेऊ शकत नाही. तदीयता, तदीयता तुकाराम महाराजांचं आपण बघितलंय का नामदेव, तुकाराम महाराज बहुतेक का नामदेव महाराज, घरी ते शेण असतं आणि त्याच्यात ते नाचत असतात, मुलगा येतो जातो, त्यांना स्मरणच नसतं काय चालू आहे, देवात एवढे गुंतलेले की स्वतःला विसरून गेलेले आहेत ते त्या देवामध्ये. फॉरगॉटन हिमसेल्फ इन हिजनेस. म्हणून कबीर म्हणतो जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. प्रेम गली अति सौकरी, म्हणजे खूप छोटी आहे प्रेमाची गली. प्रेम गली अति सौकरी तामे दोनों न समाई. म्हणजे एक तर मी आहे किंवा तो नाही. माझा अहंकार आला तर देव नाहीसा झाला आणि जिथे मला देवच दिसायला लागला तिथे मी नाहीसा झालो, म्हणजे सेल्फलेस झालो, तदीय झालो. भाव समाधी. जेव्हा तुम्ही प्रचंड त्या भावात जाता, स्वतःला विसरून जाता, तुमचा इगो अहंकार कळून जाता, तेव्हा वर्शिपर बिकम्स द वर्शिप्ड. तुम्ही स्वतःच परमेश्वर होऊन जाता. ही भाव समाधी. फक्त सेल्फलेस इतका होतो की स्वतः करता जर काहीच नकोय तर जे काही चालू आहे इज ऍक्सेप्टिंग एव्हरीथिंग इज राईट. जे काही चांगलं आहे ते चांगलंच चालू आहे. देवाची इच्छा, देवाची कृपा, सगळंच चांगलं चालू आहे. एक शेतकरी असतो, तो काम करत असतो शेतामध्ये एका खेड्यामध्ये आणि एक दिवस त्याची गाय चोरीला जाते. चोरीला जाते किंवा ती नाहीशी होते, तिला म्हणजे अचानक गायब होते. गावातले सगळे येतात त्याच्या जवळ जाऊन त्याचं सांत्वन करतात, अरे रे तुझी गाय गेली. तो ठीक आहे, देवाची इच्छा. काही दिवसानंतर ती गाय येते, बरोबर 2 बैल पण घेऊन येते जंगलातून. सगळे जण जमतात, अरे वा 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 तुझी गाय तर आली, 2 बैल बोनस. तो देवाची इच्छा, मी माझं काम करतोय आणि काम चालू, त्याची पूर्ण श्रद्धा असते, चालू असतं. एक दिवस बैल नांगरत असताना मुलगा पडतो आणि त्याचा पाय फ्रॅक्चर होऊन जातोय. ही बरीच 500-600 वर्षापूर्वीची गोष्ट. फ्रॅक्चर म्हणजे हाड तुटतं त्याचं. ते तुटल्यावर सगळे जण जमतात, अरे रे आता 4-6 महिने तर काही करू शकणार नाही. तेव्हा काही एवढे ऑर्थोपेडिक सर्जन नसतात, नुसतंच काहीतरी बांधून बिंदून डागडुजी करून करायला तर वेळ लागणार. तो म्हणतो देवाची इच्छा आणि काम चालू ठेवतो आणि आठवड्याभरात युद्ध सुरू होतं. राजा सैनिक भरतीसाठी सगळीकडून तरुण लोकांना घेऊन जातो, त्या गावातले सगळे तरुण घेऊन जातो. पण हा पाय मोडलेला, ह्याला कसा घेऊन जाणार? ह्याला ठेवून जातात. बरेच सगळे जमतात, अरे नशीबवान आहे तुझा मुलगा तर वाचला. तो म्हणतो देवाची इच्छा. इन शॉर्ट, हे जे भक्त असतात, चांगलं घडलं देवाची इच्छा, वाईट घडलं देवाची इच्छा. मन का हो तो अच्छा, मन का ना हो तो और भी अच्छा, क्योंकि वो उसके मन का हो रहा है. म्हणजे फॉर भक्त एव्हरीथिंग इज गॉड्स. सो व्हॉट एव्हर इज कमिंग टू हिम इज फ्रॉम गॉड. सो हाऊ कॅन इट बी रॉंग? Then he is loving the God, he is loving everything which is God's, so he cannot hurt anybody because he thinks everybody as himself and he cannot get hurt by anybody. Even सुळावर चढवत असताना क्रॉस वरती येशू म्हणतो देवा यांना माफ कर, यांना कळत नाहीये ते काय करतायत, ते माझे हाल करतायत, मला त्रास देतायत, हे त्याचं म्हणणंच नसतं. इन शॉर्ट एव्हरीथिंग इज राईट. लाईक्स डिसलाईक सगळे निघून गेलेले असतात. जे लोअर लव्ह असतं, लोअर लव्ह म्हणजे खालच्या पातळीचं प्रेम असतं, ते जास्त फिजिकल असतं. तेव्हा तुमचा स्वार्थीपणा जास्त येतो आणि जेव्हा हायर लव्ह होतं तेव्हा ते फिजिकलच्या पलीकडे जातं. लोअर लव्हचे कॅटेगरी दिलेले आहेत: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ म्हणजे एकदम डेस्परेट झालेला आहे लस्टनी. अर्थार्थी म्हणजे काहीतरी हेतुपूर्वक त्याला प्रेम करायचंय, त्याचा त्याच्या मागे हिडन अजेंडा आहे. जिज्ञासू म्हणजे इज जस्ट क्युरियस आणि ज्ञानी म्हणजे वरच्या पातळीला ते प्रेम पोचलेलं आहे. हायर लव्ह इज लाईक पतंग, जो ज्वाळ्यात प्रेमापोटी उडी मारतो आणि स्वतःचा जीव गमावून बसायला देखील मागे पुढे बघत नाही. टेस्ट ऑफ रिलिजन: मोर अनसेल्फिश द रिलिजन, more it is spiritual and more near God it is. If the religion is selfish, it cannot be near the God. So unselfishness is a test of bhakta as well as religion. मग आपण बघूया मामे वैश्यस्य युक्त्वैवम. मामे वैश्यस्य युक्त्वैवम
मय्येव मन आधस्व, जे आपण वरती बघितलं, म्हणजे सगळं माझ्या स्थायी तू निवास करून टाक. म्हणजे माझ्या जागी तुझं मन गुंतव, माझ्या ठाई तुझं चित्त ठेव, माझी नित्य उपासना कर आणि श्रद्धेने मला तू स्मर. 3 गोष्टी ते म्हणतात. माझ्या ठाई मन गुंतव, दुसरं नित्य उपासिता म्हणजे नेहमी माझी उपासना कर, आणि तिसरं श्रद्धया परयोपेता म्हणजे श्रद्धेने माझ्या परम शक्तीचं सतत चिंतन कर, तेव्हा तू माझ्यापर्यंत पोचशील. आता ह्याच्यात पुढे त्यांनी म्हटलंय मय्येव मन आधत्स्व, जे आपण वरती एकदा बघितलं होतं इकडे. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय, माझ्या ठाई मन तू ठेव आणि बुद्धी देखील माझ्यातच गुंतव. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यति मय्येव अत ऊर्ध्व न संशय, म्हणजे माझ्या ठाई बुद्धी मन सगळं काही तू गुंतवलंस तर तुझी दिशा ऊर्ध्वच होणार, तू भक्ती योगात पोचला. हे सगळं डिस्कशन चालू आहे भगवद्गीतेतल्या 12व्या अध्यायात. मग पुढच्या 3 श्लोकामध्ये श्रीकृष्ण ऑप्शन देतात की तुला हे काही जमत नसेल, माझ्या ठाई मन गुंतवणं, बुद्धी अर्पण करणं, सगळं काही मला सरेंडर करायला जर तुला जमत नसेल, प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो, तेव्हा प्रत्येकाला ते जमेल असं नाही. काही ज्ञानयोगी असतात, काही कर्मयोगी असतात. सो ही इज गिव्हिंग ऑप्शन अँड इज कमिंग स्टेप डाऊनवर्ड्स फ्रॉम भक्ती योग टू ज्ञानयोग, ज्ञानयोग टू कर्मयोग. इतकं छान त्यांनी पुढच्या 3 श्लोकात दिलेलं आहे. अथ चित्तम समाधातून नई शक्नोशी मयी स्थिरम, म्हणजे जर तुला चित्त माझ्या ठाई स्थिर करायला जमत नसेल, माझ्या ठाई तुला जमत नसेल चित्त स्थिर करणं, मला सरेंडर करणं, अभ्यास योग युक्तेनं माम ध्यायंत उपासते, म्हणजे अभ्यास कर वैराग्याचा आणि सतत सेन्स ऑर्गन कंट्रोलचा म्हणजे इंद्रिय मनोनिग्रहाचा, तो अभ्यास कर. आणि वैराग्य म्हणजे रिनन्सिएशन, त्याचा अभ्यास कर, जे आपण आधी बघितलं होतं ज्ञानयोगामध्ये. तर त्या अभ्यास योग युक्ताने तू माझं स्मरण करून मला प्राप्त करू शकतोस, म्हणजे माग इच्छा तुम धनंजय, माझी इच्छा करून मला तू प्राप्त करू शकतोस, असं अर्जुनाला ते सांगतायत. म्हणजे पहिले जर माझ्या काही सरेंडर करू शकत नसशील तर अभ्यास कर, युक्त योगाने कर, प्रॅक्टिस कर, वैराग्य कर आणि पोचशील. मग पुढे ते म्हणतात अभ्यासेभ्य समर्थोसी, म्हणजे अभ्यास करायला देखील अभ्यास अपि असमर्थोसी, तुला अभ्यासही जमत नाहीये करायला, प्रॅक्टिस करायला पण माझ्या पायी जमत नाहीये, तर काय करू शकतोस तू? मत कर्म परमोभव, म्हणजे माझ्या ठाई फक्त जे काय काम करशील ते मला अर्पण कर, माझ्या ठाई ऍटलिस्ट मन ठेव. जसं कबीर म्हणतो, सुमिरत की सुधी यो करो जो घागर पाणी हारा, बोलत डोलत सुराती में कहे कबीरा विचार. तुम्ही चालताय बोलताय काही करताय पण मन त्या घागरीतल्या पाण्यावरती असतं. तसं जे काय करत असशील नसशील मला अर्पण करून तू माझ्या ठाईच करायला सांग. हे त्यांनी दुसरी स्टेप म्हटली. पहिली स्टेप काय म्हटली की तुला जमत नाहीये सगळं काही करायला, तर तू काय करू शकतोस? आता चित्तम समाधातून नै शक्नोशी मयी स्थिरम, अभ्यास योग युक्तेनं तू माझ्यापाशी पोचू शकतोस. दुसरं अभ्यासेभ्य समर्थोसी, तुला अभ्यास करायलाच जमत नाहीये तर तू काय करू शकतोस? माझ्या ठाई निष्ठा ठेव आणि काम कर. ज्ञानयोग, निष्ठा देवाच्या ठाई, तिथे तू काम कर पण निष्ठा देवाच्या ठाई ठेव, मन तिथेच स्मरण ठेव. तुला हे पण जमत नाहीये, शेवटची स्टेप म्हणजे भक्तियोग, ज्ञानयोग आणि आता कर्मयोगात ते कसे पोचतायत? अथ एतद अपि अशक्तोसी, तुला माझ्या ठाई निष्ठा ठेवायलाही जमत नाहीये, ज्ञानयोग जमत नाहीये की सगळीकडे मीच आहे, मीच तुझ्यात आहे, तूच माझ्यात आहे, हे तुला अजून समजलेलं नाहीये, उमगलेलं नाहीये, तुला ते पटतही नाहीये. ठीक आहे, तू माझ्या ठाई निष्ठा ठेवणं पण सोडून दे. आता एतद अपि अशक्तोसी मत कर्म मत्परायण, म्हणजे जे कर्म आहे कर्तुन मद्योग आश्रित, जे तू काम करतोय ते मला आश्रय घेऊन करण्याचा प्रयत्न कर. कसं? सर्व कर्म फलत्याग, सर्व कर्म
फलत्याग म्हणजे सगळ्या कर्माचं जे फळ मिळतं ते फळाचा त्याग कर. इन शॉर्ट तू परत कर्मयोगावर आहे. म्हणजे कर्मयोग आहे फर्स्ट प्रायमरी स्टेप, देन ज्ञानयोग आणि देन भक्तियोग, जी आपण आता पहिले बघत होतो. तर अशी रिव्हर्स ऑर्डर मध्ये ते येतात आणि ते म्हणतात की तू एवढं तरी कर की सर्व कर्म फलत्याग कर. मग ते पुढे म्हणतात श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात. अभ्यास जो आहे त्याच्यापेक्षा ज्ञान श्रेय आहे. ज्ञानात ध्यानम श्रेय आणि ध्यानात कर्मफल त्याग श्रेय आहे आणि त्यागात शांती निरंतरम. त्याग केल्यामुळे शांती मिळते. म्हणजे इनडायरेक्टली ते कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाची परत सांगड घालतायत की कर्मफल त्याग करणं देखील तितकं श्रेष्ठ आहे जे बाकीच्या गोष्टी इतकं आहे. तुला जे जमेल, जे तुला सूट होईल तुझ्या नेचरला त्याप्रमाणे तू काम कर. हे सगळं जे आहे ते सेल्फलेस आहे. काम केलं आणि फळाची अपेक्षा केली नाही किंवा फळ त्यागून दिलं म्हणजे सेल्फलेसच झाले तुम्ही. देवाच्या ठाई निष्ठा ठेवून काम करणं म्हणजे पण सेल्फलेसच झालं. आणि सगळंच देवाच्या पायी मन, बुद्धी, काम सगळंच अर्पण करून टाकलं तर ती प्युअर भक्तियोगच झाला, विच इज सेल्फलेस. सो हे झालं निस्वार्थीपणा. आता उरले दोनच पॉइंट, फिअरलेस आणि हायएस्ट आयडियल. फिअरलेस इज व्हेरी इझी. तो स्वतः निस्वार्थी आहे, स्वतः करता काहीच नको आहे, त्याला भीती कसली राहणार आहे. ही जस्ट हॅव्हिंग हिज डिवोशन टू द हायेस्ट आयडियल दॅट इज इनफायनाइट लव्ह विच इज गॉड. गॉड इज लव्ह अँड इनफायनाइट लव्ह. आणि ते इनफायनाइट असल्यामुळे तिथे भीतीचा कुठे प्रश्नच येत नाहीये. कुठल्याही व्यक्तीला खुश करायचं नाहीये ना की त्याला काय म्हणतात त्याचं लांगुल चलन करायचं आहे. सो प्युअर भक्ती इज ऑलवेज फिअरलेस. तिथे भीती येतच नाही. जर तुम्हाला कोणी भीती दाखवत असेल की जे आपण ड्रॉबॅक्स मध्ये बघितलं होतं की तुम्ही देवाची भक्ती कराल नाही तर नरकात मराल, इकडे जाल तिकडे जाल, तर भगवान बुद्धाला विचारलं तुम्हाला नरकात जायला आवडेल का स्वर्गात. ते म्हणे मला तसं काहीच पडलेलं नाहीये, पण स्वर्गात जर सगळेच लोक खुश असतील तर माझा तिथे काय उपयोग. मी नरकातच जाणं पसंत करीन, काही जणांना माझी मदत तरी होईल. असं त्यांनी जे म्हटलं ते सेल्फलेसनेस. स्वतःला नाहीच तर भीती कसली, नरकाची पण भीती नाही. उलट जर कोणी तुम्हाला नरकाची भीती घालत असेल किंवा स्वर्गाची भूल दाखवत असेल तर ते तुम्हाला घाबरवत आहे की असं करू नका, देव बघतोय. अरे तुमच्यातच देव आहे, देव बघतोय आणि तुम्हाला घाबरवतोय, हे काय करताय. त्यामुळे भीती आली तर समजा तिथे कुठेतरी गडबड आहे. जिथे भीती नाहीये ती खरी भक्ती. आता शेवटचा पॉइंट, हायएस्ट आयडियल. हायएस्ट आयडियल म्हणजे काय ते ह्याचं आपण एक दोन उदाहरणं घेऊ म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. कितीही कुरूप बेडप बाळ जन्माला आलं तरी ते आईला जगातलं सगळ्यात सुंदरच बाळ दिसतं, कारण आईच्या मते दॅट इज द हायएस्ट आयडियल. मग काही जणांचा नवरा बायको कितीही कुठल्याही प्रकारचे असतील तरी त्यांना ते खूप आवडतात मनापासून. एवढंच कशाला, तुमचा जुना एखादा ड्रेस असेल, सगळ्यांनी नावं ठेवली तरी तुम्हाला तो जवळचाच असतो, कारण का यू आर सीइंग इट ॲज हायएस्ट आयडियल. तसं जेव्हा ऑइस्टर असतो शिंपला, तो जेव्हा मातीच्या सँडच्या एका कणाला हायएस्ट आयडियल समजतो आणि सगळं प्रेम त्याच्यावर होतो तेव्हा त्याच्यातून मोती तयार होतो. दिस इज कॉल्ड हायएस्ट आयडियल. सो भक्ती योगात लव्ह इज नॉट ओनली एंड बट इट इज मीन्स ऑल्सो. ते साधन पण आहे आणि साध्य पण आहे. तिथे तुम्ही मन बुद्धी सगळं अर्पण केलेलं आहे. तिथे प्रश्न नाहीये का म्हणून. तेच हायएस्ट आयडियल आहे. हाच ड्रेस तुला का आवडतो ह्याला काही उत्तर नाहीये. ते मला आवडते म्हणजे आवडते, ते हायएस्ट आयडियल. परफेक्ट भक्ती जी आहे, व्हॉट इज परफेक्ट भक्ती. देव सगळीकडे तुम्हाला दिसतो, सगळ्यांच्यात देव दिसतो, तुमच्यात देव आहे आणि सगळीकडे आहे. अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते. म्हणजे सगळीकडे एकच देव आहे हे तुम्हाला जेव्हा दिसलं तेव्हा ती परफेक्ट भक्ती झाली. मग नामदेव महाराज तूप घेऊन कुत्र्याच्या मागे धावतात, अरे पोळी घेऊन गेला जरा तूप पण घे. किंवा भोवारी बाबाच्या चोराच्या मागे धावतात, अरे हे पैसे तू चोरायचे राहून गेले. ते सगळ्यातच देव बघत जातात. ते कोणालाच त्रास देत नाहीत किंवा कोणी त्यांना त्रास देऊ शकत नाही. हायएस्ट आयडियल मध्ये हनुमान म्हणतो की गॉड इज माय इटर्नल डेट, नथिंग मोर आय केअर फॉर. देवच माझं सततचं प्रेम प्रकरण आहे, त्याच्यापेक्षा मी दुसरं काहीच बघू शकत नाही असं हनुमान म्हणतो. भक्ती
भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन. आता हे हायेस्ट आयडियलला अनन्य भक्ती म्हणून म्हटलेलं आहे. जेव्हा भक्त अनन्य भक्तीनी माझ्यात स्थित होतो, भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विदोर्जुन, म्हणजे अर्जुनाला ते म्हणतात की समजून घे, समजून घे विदोर्जुन. ज्ञातुं द्रष्टुं च तत्वेन प्रवेष्टुं च परंतप. ज्ञातून म्हणजे तो मला भक्त समजून घेऊ शकतो, या अनन्य भक्तीने मला बघू शकतो आणि माझ्यात प्रवेश करून एकरूप होऊ शकतो. हे फक्त भक्ती योगातच शक्य होतं. ज्ञानयोग कर्मयोग तुम्हाला सेकंड स्टेज पर्यंत येऊन जातात, तेव्हा तुम्हाला पराभक्ती प्राप्त होते आणि मग तुम्ही परमेश्वराशी एकरूप येऊ शकतात. ज्ञातुम आणि द्रष्टुम पर्यंत किंवा ज्ञातुम पर्यंत तुम्ही कर्मयोगात ज्ञानयोगात पोहोचू शकता. सो भक्ती योग हायेस्ट आयडियल जे आहे, जे परम ईश्वर, द सायन्स ऑफ सिस्टमॅटाइज्ड डिवोशन ऑफ अटेनमेंट ऑफ युनियन विथ ॲब्सोल्यूट. सायन्स ऑफ सिस्टमॅटाइज्ड डिवोशन ऑफ युनियन with absolute God through words, forms, ceremonials and love exclusively for God. Through words, जे आपण मंत्र म्हणतो, प्रार्थना म्हणतो, उच्चार जे करतो. Through words, forms म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा, आणि सेरिमोनियल्स ते त्याचेच भाग आले, and love exclusively for God. आता याच्यामध्ये मय्यावेश्य म्हणजे तुम्ही माझ्यात मन सतत गुंतवून ठेवा. नित्य उपासिता आणि श्रद्धया परयोपेता म्हणजे श्रद्धेपूर्वक मला सतत वंदन करा. तीन गोष्टी. एक, माझ्यात मन गुंतवून ठेवा, माझ्या स्थायी मन स्थिर करा. नित्य उपासिता, सतत उपासना करा. आणि तिसरं, श्रद्धेने पूर्ण सरेंडर होऊन मला पूजा. या तीन गोष्टी जेव्हा येतात तेव्हा हायेस्ट आयडियल, तुम्ही हायेस्ट आयडियल ऑफ भक्ती इज स्पिरिच्युअल. भक्तीचं आयडियल काय आहे? जो अव्यक्त, अनिर्देश्यम, ज्याचं तुम्ही एक्झॅक्ट एक्सप्लेनेशन करू शकणार नाही, ते हायेस्ट आयडियल आहे, विच इज स्पिरिच्युअल. बट द पाथ लाईज थ्रू मॅटर. जे आपण गेल्या वेळेला बघितलं होतं की परमेश्वर जर खऱ्या अर्थाने बघायला गेला तर तो अचिंतनीय, अनिर्देश्य, अव्यक्त, म्हणजे त्याला तुम्ही कुठल्याही बाउंड्री मध्ये टाकू शकत नाही की एक्झॅक्टली हाच गॉड आहे. म्हणजे जर तुम्हाला गॉड कळला तर तो गॉडच राहणार नाही. अशा ह्याच्यात त्याची उपासना करणं खूप क्लेशकारक, दुःखकारक, फुल ऑफ ऑब्स्टॅकल्स आहे, असं श्रीकृष्ण एका अध्यायात सांगतात. तर मग सगळ्यांना काय जमू शकतं? थ्रू मॅटर, थ्रू स्मॉल थिंग्स यू स्टार्ट सीइंग गॉड इन वन थिंग, start seeing divinity in one thing and then start seeing divinity in others. तर पहिल्या ह्याच्यात तुम्ही डिव्हिनिटी बघता, ते प्रतीक असतं, आयडॉल असतं, मूर्ती असते, प्रतिमा असते किंवा पुस्तक असतं, स्क्रिप्चर असतं, आणि नंतर तुम्ही त्याच्यात देव बघायला सुरुवात केली की सगळ्या ह्याच्यात तुम्हाला देव दिसतो. ह्या जो देव बघत असता तो हायेस्ट आयडियल, ती प्रतिमाच देव आहे, म्हणजे त्याच्यात देव भरलेला आहे. हे तुम्ही हायेस्ट आयडियल करून इतकं त्याच्याशी गुंतून जाता की बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्षुल्लक दिसायला लागतात. तेच तुम्हाला परमपूज्य दिसायला लागतं आणि त्याच्यात दिसल्यावर ती सुरुवात आहे आणि नंतर करत करत तुम्ही सगळीकडे देव बघायला लागता. आयडियली तुम्ही प्रतिमेला देव म्हणून पूजत नसता, देव प्रतिमेत बघत असता. आणि खरं सांगायचं झालं तर स्वतःतल्या देवाची तुम्ही पूजा करत असता. यू आर वर्शिपिंग युअर सेल्फ इन दॅट आयडॉल ऑर प्रतीक. ती प्रतीक पूजा आहे आणि नंतर तुम्हाला सगळीकडे स्वतः दिसायला लागता. सेल्फ इज सीन एव्हरीवेअर अँड देन यू हॅव रीच द हायेस्ट स्टेज. द थेअरी ऑफ इष्ट आणि इष्ट देवता हीच मी आता थोडक्यात सांगत होतो. तुम्ही तुमच्या चोजन आयडियल मध्ये पहिले देव शोधा. तो देव तुम्हाला दिसायला लागला, स्थिर झाला की मग इतर गोष्टींमध्ये देव बघायला लागला. तर तुम्ही, इट इज बेटर टू बी बॉर्न इन टेम्पल, मॉस्क और चर्च, बट इट इज नॉट गुड टू डाय इन टेम्पल, मॉस्क और चर्च. आणि टेम्पल, मॉस्क किंवा चर्च हे जे आहेत ते सुरुवातीच्या काळात गवळी भक्तीमध्ये उपयोगाला येणार आहेत. पण जेव्हा तुम्ही पराभक्तीला पोचाल तेव्हा विसोबा केजर सारखा कुठेही पाय ठेवला तरी पिंड वरती येते.
हे नामदेव महाराजांना जेव्हा ते शिकवत असतात तेव्हा ते पराभक्तीला त्यांना नेत असतात. अरे मी पराभक्ती दे, मला सगळीकडेच दिसतोय, नुसतं तुला दिसत असलेल्या पिंडीत नाहीये. ते पराभक्तीत खरे पोचलेले असतात. तिथे त्यांच्या मनातला भ्रम निघून जातो की देव फक्त एकाच ठिकाणी नाहीये, तो सगळीकडेच कसा बनलेला आहे. त्या ईशनिष्ठेने तुम्ही सिम्बॉल ऑफ इंटरनल वर्शिप इज this external worship. So external worship is symbol of internal worship. जशी मी श्रीकृष्ण अर्जुनाची गोष्ट सांगितली ती नारदाची, ते सगळे बघायला जातात श्रीकृष्ण कोणाची पूजा करताय आणि त्यांना वाटतं की अर्जुन म्हणतो माझी पूजा करतायत, नारद म्हणतात माझी पूजा करतायत. मग ते आत बोलवतात आणि बघा समोर आरसा असतो, श्रीकृष्ण स्वतःचीच पूजा करत असतात. म्हणजे तुमच्यातच परमेश्वर आहे, त्याचीच तुम्ही पूजा करताय. बाहेर फक्त सिम्बॉल आहे. इट इज नॉट द रिअल थिंग, इट इज अ सिम्बॉल, इट इज अ प्रतीक. ते प्रतीक म्हणून ठेवा. त्या प्रतीकाच्या पायी तुम्ही फॅनेटिक होऊ नका आणि जगात विध्वंस करू नका. हे गेल्या वेळेला आपण ड्रॉबॅक मध्ये आपण बघितलेलं होतं. एकनिष्ठा, सिंगलनेस ऑफ अटॅचमेंट टू द लव्ड ऑब्जेक्ट, या एकनिष्ठेपायी तुम्ही तुमच्या प्रेमाची वृद्धी होते आणि ऑयस्टर सँडच्या मोत्यासारखं त्याचं होतं. जेव्हा तुम्ही प्रचंडपणे निष्ठेने बघत असता, म्हणजे एखादा प्रखर उजेड जेव्हा येतो तेव्हा त्याच्यापेक्षा कमी प्रखर उजेड डीम होत जातो आणि नाहीसा होतो, कारण प्रखर उजेडापायी तुम्हाला दुसरं काही दिसणं बंद होतं. सिमिलरली काम आणि कांचना हे तुमच्यापासून गळून पडत जातात जेव्हा तुमची एकनिष्ठा प्रखर होत जाते. जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला ध्यास होतो तेव्हा बाकीच्या गोष्टी दुय्यम होऊन जातात आणि नाहीशा होऊन जातात. हा झाला एकनिष्ठेचा भाग. पुढच्या वेळेला आपण स्मरण म्हणजे काय, देवाचं स्मरण म्हणजे भक्ती योगात एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. जप करतात, सज्जन संगती आपण पूर्वी बघितलेली होती. विटनेस, तुम्ही साक्षीदार म्हणून आहात ते कसं, पंचमहायज्ञ आणि कॅरेक्टर्स ऑफ भक्त. तर भक्ताचे कॅरेक्टर काय ते 5-6 श्लोकात दिलेले आहेत 12व्या अध्यायामध्ये. नंतर भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग हे एकमेकात कसे मिसळलेले आहेत हे आपण पुढच्या वेळेला बघूया. गेल्या वेळेला आपण इकडे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले होते. त्याची एक रिव्हिजन म्हणजे जिथे तुम्हाला भक्ती योगात काही ठराविक ठिकाणीच करायला पाहिजे भक्ती असं नाहीये. न देशा नियमास्तथा न काला नियमास्तस्मी, म्हणजे कुठे करायचं, कुठल्या वेळेला करायचं याच्यात काही बंधन नाहीये. भक्ती योगात कुठेही करू शकता. तेच तुमचं साध्य आहे आणि साधन पण आहे. मुखी राम त्या काम बांधू शकेल, म्हणजे तुम्हाला काम कांचन बांधू शकत नाही जेव्हा तुमच्या मुखात राम आहे, जेव्हा तुमच्या मनात देव आहे. परिसासारखं तुमचं शरीर तसंच दिसलं तरी मन अंतर्बाह्य बदलून जातं जेव्हा भक्ती योग तुम्हाला मिळतो. सगळे तुम्हाला सेम दिसायला लागतात. तुम्हाला प्रतिकूलतेची भावना होऊ शकत नाही. भक्ती योग खूप ब्युटिफुल आहे कारण का त्याच्यात पुराण कथा येतात, मायथॉलॉजी येते आणि इन्स्पिरेशनल आहे. मोठे मोठे योगी भक्ती योगातून येऊन गेलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील मोठी संत परंपरा आहे भक्ती योगाची. प्रतीक पूजा किती सोपी आहे, तुम्ही कुठेही करू शकता. भगवद्गीता छोटी असेल तर तुम्ही ठेवू शकता, बायबल ठेवू शकता, कुराण ठेवू शकता, कुठलाही आयडॉल ठेवू शकता. पण त्याचे ड्रॉबॅक्स काय की तुम्ही देवाला त्या प्रतीकात बघणं आणि प्रतीकच देव आहे बाकी सगळे दुय्यम आहेत हे म्हणणं चुकतं. देवाला प्रतीकात बघा, प्रतीकच देव आहे आणि दुसरं काही नाही. आमचा देवच सगळ्यात मोठा देव आणि बाकी काही नाही हे चुकीचं आहे. देवाला पहिले प्रतीकात बघायला सुरुवात करा, मग त्याला सगळीकडे बघा, हे खरं राहतं. तर प्रतीकाचा चुकीचा अर्थ आहे नको. बाह्य फक्त जटिलो मुंडी लुच्चित केश, केस वाढवले, ऑरेंज कपडे घातले, म्हणजे भिक्षा मागितली, झाडाखाली झोपलं, पण आतून जर इच्छा सुटलेल्या नाहीये तर त्या बाह्य वेशाला काही उपयोग नाहीये. डोळे पेटून तुम्ही चाललात तर विहिरीत पडू शकता. तुम्हाला दुसरा आंधळा एका आंधळ्याला घेऊन रस्ता दाखवतोय, असं भक्ती योगात व्हायला नको. ही तुम्ही काळजी घ्या. फिअर, ग्रीड, सेल्फिशनेस कॅन नॉट बी भक्ती. जिथे भीती आहे किंवा जिथे सेल्फिशनेस आहे तिकडे भक्ती नाहीये. दुर्दैवानी मोठमोठ्या दरवाज्यांवर लाखो करोडो खर्च होत असतात. दरवाजे बंद होत आहेत, देव झोपतायत, जागे आहेत, खातायत आणि दरवाजे उघडतायत आणि बाहेर जिवंत देव उपाशी पोटी मरतोय. हा भक्ती योगातला एक ड्रॉबॅक आहे, तो आपण लक्षात ठेवूया.
आता आपण बघितलं भक्तीचे 3 भाग: सेल्फलेसनेस, निस्वार्थीपणा, फिअरलेसनेस आणि हायएस्ट आयडियल. ती एकनिष्ठेपासून तुम्ही कशी सुरू करता. एक्सटर्नल वर्शिप इज सिम्बॉल ऑफ इंटरनल वर्शिप. आणि नंतर देव सगळीकडे बघत जाता. पुढच्या वेळेला आपण स्मरण म्हणून बघणार आहोत. जप कसा करायचा, विटनेस आणि रिकन्सिलिएशन. तपासायला म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे बसाय दान हे. जे कळाची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात